नरीमन पॉइंट का इलाका है, जैसे आपको पहले मैं फ्री वे के बारे में बता रहा था, उस वीडियो को आपने काफ़ी ज़्यादा प्यार दिया। अभी मैं आप लोग को नरीमन पॉइंट का इलाका बता रहा हूँ। यहाँ से जितने भी गाड़ी है उसे रुका दिया गया है, और उस तरफ आप लोग देखिए, वहाँ तरफ भी गाड़ी जो इस गिरगांव चौपाटी की तरफ जा रहे हैं उसे भी रुका दिया गया है। बीच में खड़े होकर क्या कर रहे देखिए। आता आम्ही लोकांनी पाहिलं की तुम्ही चर्चगेट वरून नरीमन पॉइंटला येत होतो, तर असं काय असं घडलं की मध्ये रस्त्यावर सर्व थांबून गेले आणि हे रस्ता जाम झाला? आमच्या दादाला आज 3 दिवस झाले दादा उपाशी इथं. दादाने आज पाणी सोडले तर अख्खा मुंबईला हे माहित आहे की दादानी पाणी पण आज सोडून टाकलं आहे, आणि सरकारला ते सरकार फक्त मराठ्यांचा अंतपात आहे, पण सरकारला अजून माहिती नाही मराठीची ताकद काय आहे ती. एकाकडे पण जर मराठे जर कंट्रोलच्या बाहेर गेले ना तर सरकारला नाही, तुम्हाला दिल्लीची फोर्स मागली तरी मराठा मागे हटणार नाही, ही तुम्हाला वॉर्निंग आहे सरकारला फक्त. पण दादा ते ट्रॅफिक मध्ये असं थांबून नाही, मग आमचा विषय निकाली काढा ना. आम्ही जाणून बुजून त्रास देणारे मराठ्याची पोरं नाही ती. मराठा हा सहकार्य करणार आहे, मराठा दानशूर आहे, तर आमच्या सरकारने मागण्या मान्य कराव्या आणि आम्हाला लवकर मुंबईच्या बाहेर. की सरकारने सहयोग दादाला नाही केलं तर मग आपण मुंबईच्या रहिवाशांना, मुंबईत ते राहणाऱ्या लोकांना काय त्रास देणार? आम्हाला हात जोडून विनंती, आम्ही मुंबईच्या लोकांना त्रास देणार नाहीत. आम्ही मुंबई हे आमचे आहे, मराठी माणूस आमचा आहे, आणि मराठी माणसांनी आम्हाला सहकार्य करावं, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. दादा हे ट्रॅफिकच्या असं मध्ये एवढ्या लोकांना आता कसं असते, थोडं थोडं आम्हाला करावं लागणार आहे. सरकारला जागा करण्यासाठी काही गोष्टी आम्हाला करायला लागते त्या, आम्ही 100% सहकार्य करायला तयार आहे, पण सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्या. नसेल तर ना भूत ना भविष्य. मराठे जर कंट्रोलच्या बाहेर गेले ना, तुमची दिल्लीची फोर्स नाही, तुम्ही कुठलीही फोर्स मागवा, जर तुम्हाला जर मराठे कंट्रोल मध्ये आले तर ही छत्रपतीची अवलाद नाही आमची.